त्याच्या संदर्भात पोलिसांची आत्ताच माझं येताना बोलणं झालं। या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस तपास करतात आहेत आणि खरं तर दिवसेंदिवस ह्या घटना वाढलेल्या आहेत। ही कोंढवा परिसरातली ही घटना आहे आपण जी सांगताय त्याच्यामध्ये पोलिसांनी तातडीने याच्यामध्ये तपास कार्य सुरू केलेलं आहे। पण अशा घटना घडू नये याच्या पाठीमागं अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून होतो। मॅडम, मुंबईतही एका शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची घटना घडली। कुठली? मुंबई। हां, शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अत्याचार। मी माहिती घेते, ती माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे। मी माहिती पुण्यात ज्या सातत्याने ज्या घटना घडत आहेत तर जणू म्हणजे क्राईम कॅपिटल असल्यासारख्या त्या एकामागोमाग एक घटना समोर येत आहेत। तर नेमकी कायदा सुव्यवस्थेचा आहे की म्हणजे पोलीस कमी पडतात की काय होते? पुणे हे शहर लोकांना व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं आणि स्थायिक होण्याच्या निमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीने आणि दळणवळणाच्या माध्यमातून सुरक्षित असं असल्यामुळे वाढतं नागरीकरण आणि वस्तीकरण आहे। त्याच्यामुळे संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी तर येतातच, पण व्यवसायाच्या निमित्तानं येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे। अगदीच बोलायचं झालं तर बोपदेव घाटातल्या घटनेच्या संदर्भातले 3ही आरोपी हे परराज्यातले होते आणि अशा